300 टन सोनं म्हणजे जवळपास 10 कोटी सुवर्णमुद्रा. 1674 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा स्वराज्याची संपत्ती किती होती याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. इतिहासकारांच्या मते त्या काळी रायगडावर एवढे सोने आणि हिरे जवाहरात होते ज्यांची आजच्या काळातील किंमत 3,91,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त असू शकते. 32 मण सोन्याचे म्हणजेच 1280 किलो शुद्ध सोन्याचे भव्य सिंहासन हे सर्वात मोठे आकर्षण होते. पण 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी जेव्हा रायगड धोक्याने जिंकला तेव्हा हा खजिना आणि ते 1280 किलोचे भारीत भरकम सिंहासन हवेत गायब कसे झाले? मुघलांच्या नोंदींमध्ये रायगडावरील खजिन्यासोबत या सिंहासनाचा कोणताही उल्लेख का सापडत नाही? ते सिंहासन आणि खजिना आजही रायगडाच्या एखाद्या गुप्त तळघरात दफन आहे का, हे आज आपण जाणून घेणार आहोत. 300 टन खजिन्याबद्दल ऐकून तुम्हीही थक्क झाला असाल, पण हा खजिना आला कुठून? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या पहिल्या मोहिमेत 1 कोटी सुवर्णमुद्रा आणि दुसऱ्या मोहिमेत 67 लाख सुवर्णमुद्रा मिळवल्या. बहादूरगडच्या मोहिमेत सरसेनापती हंबीरराव यांना मुघलांचा 1 कोटी मुद्रांचा खजिना मिळाला आणि याआधी तोरणागडावरही शिवरायांना 7 सोन्याने भरलेले मोठे हंडे सापडले होते. जालना, अहमदनगर आणि जुन्नरच्या लुटीतही 1 कोटी सुवर्णमुद्रा मिळाल्या होत्या. याशिवाय जावळीचे चंद्रराव मोरे, शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे आणि पालवणचे यशवंतराव दळवी या राजांचा पराभव करून त्यांचे राज्य व पिढ्यानपिढ्या चालत आलेला खजिना स्वराज्यात सामील केला गेला. राजापूरची इंग्रज वसाहत लुटून तिथूनही मोठा दंड आणि संपत्ती मिळवली गेली. दक्षिण दिग्विजय मोहिमेत गोलकोंड्याची कुतुबशाही आणि विजापूरची आदिलशाही यांसारख्या मोठ्या सल्तनतींकडून कर आणि दंडाच्या स्वरूपात मोठी संपत्ती मिळाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात बऱ्हाणपूरवरील हल्ल्यात मराठ्यांना 4 कोटी सुवर्णमुद्रांहून अधिक संपत्ती मिळाली, जी इतकी प्रचंड होती की मराठा फौजेला ते धन वाहून नेणेही कठीण झाले आणि काही धन वाटेतच सोडावे लागले. यानंतर कर्नाटक युद्ध मोहिमेत म्हैसूरच्या राजा चिक्कदेवराय याला हरवून 2 कोटी सुवर्णमुद्रा वसूल केल्या गेल्या. स्वराज्याचे वार्षिक उत्पन्न 1 कोटी सुवर्णमुद्रांचे होते आणि मराठ्यांची जहाजे अफगाणिस्तानपर्यंत व्यापार करत असत. तिथूनही मोठा धनलाभ होत असे. या सर्व अभियानांचे धन एकत्र केले तर ते 15 कोटी सुवर्णमुद्रांहून अधिक होते. यापैकी 10 कोटी मुद्रा जरी आपण धरल्या तरी एका 3 ग्रामच्या मुद्रेनुसार त्याचे वजन तब्बल 300 टन इतके होते. हे भव्य सुवर्ण सिंहासन रामाजी दत्तोजी चित्रे या कारागिराने 32 मण सोने वितळवून आणि त्यात बेशकीमती रत्ने जडून बनवले होते. 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक पाहण्यासाठी आलेला इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्सिंडन याने आपल्या डायरीत हे सिंहासन अत्यंत अद्भुत आणि भव्य असल्याचे नमूद केले आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या दानपत्रांमध्येही ते याच सिंहासनावर विराजमान होत असल्याचा उल्लेख मिळतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर 1689 मध्ये औरंगजेबाचा वजीर जुल्फिकार खान याने रायगडाला 4ही बाजूंनी इतका कडक वेढा घातला की एक परिंदाही गडाबाहेर जाऊ शकत नव्हता. गडावरील रसद संपत आली होती आणि राजघराणे मुघलांच्या हाती लागले तर स्वराज्यात धोका येईल हे ओळखून महाराणी येसूबाईंनी स्वतः गडावर थांबून मुघलांशी लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी छत्रपती राजाराम महाराजांना रायगडाच्या गुप्त वाघ दरवाजाने एका टोपलीत बसवून रश्शीच्या सहाय्याने खाली उतरवले. राजाराम महाराज जेव्हा रायगडावरून निघाले तेव्हा ते एका फकीराच्या वेशात गुप्त मार्गाने गेले होते. अशा जीवघेण्या प्रवासात जिथे 4ही बाजूंनी दुश्मन उभा आहे तिथे 1280 किलोचे सिंहासन आणि खजिना रश्शीने खाली उतरवणे मुमकिन होते का? अजिबात नाही, कारण राजाराम महाराज फक्त स्वराज्याचा विचार घेऊन गेले, सोनं नाही. याचाच अर्थ खजिना गडाबाहेर गेलाच नाही आणि तो किल्ल्यावरच असावा. जेव्हा जुल्फिकार खान गडावर धोक्याने कब्जा केला तेव्हा तो औरंगजेबाकडे फक्त सोन्याच्या आणि राजचिन्हांच्या 3-4 पेट्या घेऊन पोहोचला. मुघल प्रत्येक गोष्टीची बारीक नोंद ठेवत असत आणि जर त्यांना ते भव्य सुवर्ण सिंहासन मिळाले असते तर औरंगजेबाने जगभर विजयाचा डंका पिटला असता. त्यांनी मुघल दस्तऐवजांमध्ये शिवाजी महाराजांचे सिंहासन तोडल्याचा किंवा वितळवल्याचा उल्लेख नक्की केला असता, पण तिथे सन्नाटा आहे. औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारण्यापूर्वी जे 3 प्रश्न विचारले होते त्यापैकी एक प्रश्न स्वराज्याच्या खजिन्याबद्दलच होता, पण त्यांनी काहीही सांगितले नाही. रायगड जिंकूनही औरंगजेबाला खजिना मिळाला नाही आणि तो इतका कंगाल झाला होता की सैनिकांना पगार द्यायलाही त्याच्याकडे धन नव्हते.
तिकडे राजाराम महाराज जेव्हा जिंजी किल्ल्यावर पोहोचले तेव्हा त्यांच्याकडेही मोठ्या पैशांची कमतरता होती, कारण सर्व खजिना रायगडावरच राहिला होता. मुघल किल्ल्यात घुसल्यास स्वराज्याची संपत्ती आणि मावळ्यांच्या घामाची कमाई दुश्मनाच्या हाती लागेल हे महाराणी येसूबाईंना कताई मंजूर नव्हते. म्हणूनच